राज्यात तापमानाचा पारा 40शी पार गेल्यानंतर मनुष्यासह प्राण्यांना सुद्धा याचा कुठेतरी परिणाम होताना दिसत आहे. मी सध्या उभा आहे ते जुन्नर तालुक्यातील वनक्षेत्र परिसरात असणाऱ्या बिबट माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिबटांची संख्या आहे आणि या बिबट्यांचं उष्णतेपासून संरक्षण मिळण्यासाठी खरं तर झाडांच्या सावलीबरोबरच प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. विशेष करून या ठिकाणी फॉगरच्या माध्यमातून खरं तर तापमान नियंत्रित केलं जातं आणि या तापमानाचा कुठेतरी या प्राण्यांना धोका होऊ नये म्हणून या ठिकाणी ही घेतलेली काळजी आपल्यासोबत या ठिकाणी वनपरिरक्षक चव्हाण सर आहेत. काय सांगाल? खरं तर तापमान वाढले, माणसाप्रमाणेच प्राण्यांना याचा खरं तर दुर्गामी परिणाम होताना पाहायला मिळते. या आता आपण काय अंमलबजावणी केलेली आहे? आता सध्या तापमान 40च्या पुढे गेलेलं आहे आणि जसं तापमान वाढलं, जसं माणसाला जसं त्रास होतो तसाच बिबट्याला पण किंवा वन्य प्राण्यांना पण त्रास होतो. आपल्याकडे जे काही डे केजमध्ये, नाईट केजमध्ये जे काही बिबट आपण ठेवलेले आहेत, तर त्यांना सगळ्यांना आपण फॉगस बसवलेले आहे प्रत्येक डे केजला आणि त्या फॉगसच्या माध्यमातून आपण तासाला त्यांना आपण टेम्परेचर मेंटेन करतो. एकदा फॉगस एक 5 मिनटं 10 मिनटं जर चाललं तर इथलं टेम्परेचरमध्ये आणि बाहेरच्या टेम्परेचरमध्ये एकदम फरक जाणवतो आपल्याला. आणि त्याच पद्धतीने आपण इथं ग्रीनरी मेंटेन करण्यासाठी झाडं लावले आहे, काही गवत आहे आणि मधून आपण त्यांना फॉगसमधून पाणी देतो आणि जेणेकरून पाण्याची कुठेही आपण कमतरता ठेवत नाही. त्याच्यामुळं जो काय बिबट्यांना जो त्रास होणार होता तो आपण नक्कीच त्याच्याबाबत काळजी घेत आहे. प्लस सोबत आपल्याकडे जे काय डॉक्टर आहे, डॉक्टरांची टीम ती पण प्रत्येक बिबट्याला डे टू डे लक्ष ठेवून आहे. कुणाला काय उन्हामुळे काही त्रास होतोय का, काय होतोय का, तर त्याबाबत सगळी काळजी घेतली जात आहे इथं. एकूणच जर पाहिलं तर आता उष्णता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आहारावरती परिणाम होताना दिसतोय. तसा परिणाम कुठेतरी या ठिकाणी त्यांच्या आहारात काय बदल करण्यात आलेले? आहारामध्ये तर आपण आहार नेहमी 5, 5:30, 6च्या पुढेच आपण आहार त्यांना देतो आणि त्याच्यामुळं तिथं पण आहारामध्ये पण आपण काळजी घेतोय. कारण जेवढं उष्णता आहे आपण यांना कायम आपण चिकन देत असतो, तर त्या चिकनला पण व्यवस्थित आपण सगळं चेक करतोय कुठं ह्या उष्णतेने किंवा काही एखाद्याने काही खराब नाही झालं पाहिजे, त्यासाठी आपण त्यांच्यावर लक्ष देतोय आहारावर पण. नक्कीच या ठिकाणी वातावरणातील वाढलेलं तापमान खरं तर प्राण्यांच्या जीवनाला धोका पोहोचू नये म्हणून माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये या ठिकाणी बिबट्यांची खरं तर निगा यासह तापमानातील काळजी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने घेताना पाहायला मिळत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, जुन्नर, पुणे.